निलेश पाटील यांनी जर का झेल घेतलं तर सतीजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक. ओके, पारितोषिक चेंज झालंय राहुल तांगडी यांचं. सलग 3 चेंडू 3 षटकार आणि सलग 3 चेंडू 3 चौकाराकरिता 180 शूज इथून मात्र देण्यात येतील. कारिवलीच्या मेंबरला जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सय्या. ओहो, पहिलाच बॉल बॅटची कडा. पुन्हा एकदा विकेटचं बटन संदीपला परतावं लागेल. बॅटची कडा घेऊन महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज संदीप बाद. बॅक टू द डगआउट. पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू 23-24 मध्ये 40+ एक नामांकित खेळाडू म्हणून ज्याची वर्णी गेले 2 वर्ष आपल्याला पाहायला मिळाली किंवा टॉप प्लेयर म्हणून ज्याची 2023 मध्ये वर्णी लागताना पाहायला मिळाली. एक मोठा आदरा असं म्हणायला हरकत नाहीये. संदीप पाटीलच्या स्वरूपात फलंदाज इथून मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. न्यू बॅटर संजय पाटील सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. एक चांगले पंच आहेत, पण आता मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये आणि नुकताच फलंदाजाच्या भूमिका सध्या तरी पार पडत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. संजय पाटील, संदीप पाटीलची जागा भरून काढण्याकरिता पाठवलं गेलंय. खूप मोठी एक धक्का असं म्हणायला हरकत नाही आणि खूप मोठी जखम झाली आहे टीम अर्थातच कारिवलीकरांना. अंकुशला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर चांगल्या खेळाडूची ते मात्र विकेट प्राप्त करताना अंकुश आपल्याला पाहायला मिळालाय. चला मी विनंती करतोय थोडंसं गेम स्पीडअप करूयात आपण. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अंकुश इथे मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पहिलाच बॉल, दुसरा बॉल. ओहो, स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक देत चेंडू वावडायच्या पलीकडे निघून जातोय. यावेळेला चौकार 4. चौकार पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होताना आपल्या क्षमस्व फलंदाज बाद झाल्यानंतर इथे मात्र एक चौकार आपल्याला संजय पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गरज होती कारिवलीकरांना या धावसंख्येची आणि सध्या तरी तो चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना संजय पाटील यांच्याकडून. षटकात येईल पुढचा बॉल. हो, याही वेळेला चांगला स्ट्रोक आहे. व्ही मध्ये फटका कन्वर्ट. मिड ऑफच्या क्षेत्रातून हा चेंडू लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार. अगर सोते रोज याच मैदानावर सराव करत असताना आपल्याला टीम कारिवली संघ पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार. जर का तिसरा चौकार आला तर राहुलजी तांगडे यांकडून 180 शूज इथून मात्र देण्यात येतील. सध्या तरी आपण पाहत आहे एक जबरदस्त पारितोषिकांची खैरात मैदानाच्या आतमध्ये करत असताना राहुल तांगडी बाचेत कारिवली गावचे आणि मामा लोकांवर प्रेम सध्या तरी ते मात्र पारितोषिकाच्या मार्फत दर्शवतात. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अंकुश पुन्हा एकदा तयार. ओहो, मिस करतायत. पुन्हा एकदा पारितोषिक हुकलं गेलं असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. आणि नक्कीच इथून मात्र डॉट बॉल निर्धाव फेकी सध्या तरी पाहायला मिळते. पहा, संदीप पाटील जर का महत्वाचा गडी बाद झाल्यानंतर ती जागा भरून काढणं कुठेतरी गरजेचं होतं. संजय पाटील यांनी मागच्या 2 चेंडूंवर तसं दर्शवला गेला. पुन्हा एकदा परफेक्टली गॅप एरलाय.
टेक्निकल स्ट्रोक. हा ही चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे निघून जातो सरळ सीमारेषा पार. चौकार. आधी आधीच्या बॉलवर जर का चौकार आला असतं तर राहुल दंगडी यांचे आपल्याला 180चे शूज इथून मात्र डेफिनेटली मिळाले असते. थोडीशी निराशा डेफिनेटली त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज स्ट्राईकवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल याही वेळेला इथून मात्र निर्धावफेकी. षटक संपत क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम जय बजरंग 40+ कारिवली संघाची 12 या अंकावर धावफलक. नक्कीच षटक संपतं. आपण इथून मात्र पहिलं क्रमांक 1 धावसंख्या 12 द्वितीय षटक हाताळण्याकरिता विनोदला इथे मात्र आमंत्रित केले गेले. चला विनोद थोडंसं गेम आपण करूयात इथून मात्र स्पीडअप. गोलंदाज इथून मात्र विनोद तयार. पहिलाच बॉल आहे. हलक्या हाताने इथे मात्र फक्त दर्शवली गेली आहे दिशा चेंडूला. फार काही मिळणार नाही आहे. एकच धाव इथून मात्र अंकित होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 13 या अंकावर धावफलक. आपण पाहताय डॅश डॅश किंग DJ बंडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं गीत ते इथे मात्र आपण पाहताय. आणि अल्पेश गायकवाड यांचे आवडते डिक्स जॉकी आहेत. सिंगल संख्येत होती. धावसंख्या 13 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज विनोद. स्वीच हिट इथून मात्र करायचं होतं. व्हेरिएशन दर्शवायचं होतं. अनसक्सेसफुली ठरलाय. आणि निर्धावफेकीची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची उद्घोषणा सध्या तरी होत असताना संजय पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. ज्यांच्या बॅटमधून लगातार 2 चेंडू 2 चौकार आणि त्याच्यानंतर निर्धाव पडल्यानंतर अजून एक आपल्याला चौकार पाहायला मिळाला. आणि सध्या तरी आता मात्र रोज दिवाळी नसते तसा प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना धावसंख्या 14 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 3. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. स्ट्रोक तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचायला तिथे मात्र खूप सारा उशीर होत आहे. यष्टीरक्षक स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तिथे मात्र पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. संधीचं सोनं गेले गेले. वेळ मिळाला. वेळेचा एक चांगला वापर. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 16 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल आहे. पहा बॅटच्या रडारमध्ये घेतले गेले. चेंडूला ट्रॅव्हल सुद्धा केलं गेलं स्क्वेअर लेग रिजनमध्ये. पुनश्च एकदा 2 धावा अगदी सहज आणि सोप्या इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 18 या अंकावर धावफलक. लास्ट टू गो. आणि विकेट मिळते ते मात्र रनआउटची. फलंदाज बाद सुद्धा होतोय. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला.
बॅटर सध्या तरी दाखल होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय आणि आल्या आल्या इथे मात्र करारी प्रहार करायला सुरुवात केली आहे. चौकार क्षमस्व संजय दादा यांच्या बॅटमधून हा चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे चौकार 4. सध्या तरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे संजय पाटील यांच्याकडून. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त खेळणारा चेंडू हो किती दांडी गुल मेरा बॉलर आहे पॉवरफुल विकेट. थँक्यू सो मच डीजे. विकेटचं पतन सध्या तरी उद्यान आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. अदर क्रमांक 2 असं म्हणायला हरकत नाही आहे. संदीप पाटील अगदी शून्यावर बाद झाले. त्याच्यानंतर संजय पाटील अतिशय चांगल्या पद्धतीनं फलंदाजी चालू असताना इथे मात्र गडी बाद होताना संजय पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. हो वेगवान चेंडू अचूक टप्पा आणि तितकेच चांगली लेन तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चांगला चेंडू होता. ॲक्शन रिप्लेमध्ये किंवा 10 सेकंद मागे घेऊन आमचा प्रेक्षक राजाही सध्या तरी तर मात्र हा चेंडू पाहताना मिळेल. निर्धाफेकी आहे. डॉट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज राकेश. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं सध्या तरी ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालंय. सिंगल अंकित होतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये धाववाद खेळण्याची संधी आणि संधीचं याही वेळेस केलं गेलंय सोनं रनआउटच्या स्वरूपात. चंदन नाईक बॅक टू डगआउट. सध्या तरी इशारा पोहोचवला होता पंचांनी पण पहा वेट अँड वॉच. तदनंतर इथे मात्र पंचांचा सॉफ्ट सिग्नल बाद असा पोहोचवला होता पण तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र केली गेली आहे. आपण पाहणी करूयात आणि पोहोचूयात योग्य ते डिसिजन.
आणि फलंदाज बाद असणार आहे. परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या असलेला विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. चंदन नाईक बॅक टू डगआउट. क्या बात है. आपण इथून मात्र पाहताय क्वालिटी का दुसरा नाम प्रिन्स मूवीज. आम्ही सातत्याने म्हणतो. रवींद्र गुळवी असतील, प्रथमेश पाटील असतील, ज्यांनी अगदी क्रुशियल मुमेंट त्यांचे सगळे कॅमेरामॅन असतील आपल्याला पाहायला मिळतात. प्रिन्स मूवीचे आमचे सगळे कॅमेरामॅन असतील, अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रत्येक गोष्ट अचूक पद्धतीने ते मात्र टिपली गेली आहे आणि फेअर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. त्याबद्दल प्रिन्स मूवीचंही आयोजकांच्या वतीनं आणि समस्त प्रेक्षक राजाच्या वतीनं मनपूर्वक आभार. रनआउटची विकेट. फलंदाज बाद होतोय. परतावा लागला तंबूच्या असलेल्या धावसंख्या 23 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना टीम जय बजरंग 40+ कारिवली संघाची. राकेश आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर. पुन्हा एकदा हलक्या हातानं फक्त इथून मात्र पाहताय सिंगल मिळतीये. डबल घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा यशस्वीरित्या सध्या तरी पूर्ण होत असताना आपण इथून मात्र पाहताय धावफलक 2 धावेच्या बढतीने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच 25 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात संजय पाटील यांच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. कारिवली संघाची कुठेतरी मध्येच विकेट पडली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा चेंडू त्यांच्याकरिता पाहायला मिळाला. आता मात्र संत गतीनं धावसंख्या सिंगल डबलनं पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा इथे मात्र 2 धावा कन्वर्ट होतील आणि षटक संपेल क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय बजरंग 40+ कारिवली संघाची जाऊन पोहोचते ते म्हणजे 27 या अंकावर धावफलक. केतन यांनी जर का सलग 2 षटकार जर का ठोकले तर विवेकजी नाईक यांच्याकडून 3000 रुपये स्वरूप पारितोषिक केतन यांना दिले जाईल. सलग 2 षटकार जर का ठोकले तर विवेक नाईक यांच्याकडून 3000 रुपये स्वरूप पारितोषिक. 40+चे माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब येथे उपस्थित होतात. वेलकम साहेब, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण क्रीडा मंचावर सन्मानाने इथं मदत स्थानापन्न व्हायचंय. शेवटचं षटक हाताळण्याकरिता दिलीपला आणले गेले. दिलीपवर जिम्मेदारी सध्या तरी सोपत असताना धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27. दिलीप दादा, विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे गेम. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं तुम्हाला बंधनकारक असेल. आणि 6 चेंडू 6 षटकार प्रतीक नाईक यांनी जर का ठोकले तर 11,000 रुपये क्षमस्व मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. फटका इथे मात्र फसलाय. विकेटचं होतं पतन. परतावा लागेल तंबूच्या असल्याला. कारिवली संघाकरिता पारितोषिक होतं. 6 चेंडू 6 षटकार जर का ठोकले कुठल्याही बॅटरने तर प्रतीकजी नाईक यांच्याकडून 11,000 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. सध्या तरी पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडू 5 षटकार जर का ठोकले तर प्रतीकजी नाईक यांच्याकडून कारिवली संघाच्या बॅटरकरिता 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. 5 चेंडू 5 षटकार ठोकले तरीही हे पारितोषिक असणार आहे. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फलंदाज बाद.
गोलंदाज सय्यद थोडंसं बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न इतर मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि 22 स्वरूपात मिळणारी एक धाव. आय थिंक भाऊ पाटील सर आहेत तिथे मेन पंचांच्या भूमिकेत. 22 स्वरूपात एक धाव आहे. भाऊ पाटील सरच आहेत ना. सिंगल इतर मात्र अंकित होताना आपण पाहत आहे. यावेळेस चेंडू निघून जातो आहे सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. जय बजरंग कारिवली संघाकडून कुंदन पाटील यांनी 3 चेंडू 3 षटकार जर का ठोकले तर 5555 रुपयाचं 55-55 हे 4 अक्षरी पारितोषिक मात्र दिलं जाईल. दिशा दर्शवली गेली आहे चेंडूला आणि चेंडू निघून जातोय. कारिवलीकर सध्या तरी म्हणत असतील जिसका था मुझे इंतजार आणि तो चौकार. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार. राहुल दांगडी खूप सारे प्रतीक्षित आहेत. सलग 2 चेंडू 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालेत. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल या वेळेला चेंडू निघून जातोय. संधी आली आणि संधीचं सोनं करणं काय असतं बॅटरने इथून मात्र दर्शवला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. संख्या षटकाराच्या बढतीनं 42 42 या अंकावर धाव फलक. पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल मिस करतील यावेळेस पण सिंगल घेणं कुठेतरी गरजेचं होतं. धावसंख्येमध्ये भर घालणं कुठेतरी गरजेचं असताना एक धाव इथे मध्ये कंप्लीट केली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र अंतिम चेंडूवर सिंगल धावसंख्या 43 विजयाकरिता 44 धावसंख्येचं आव्हान आता मात्र समोर असणार आहे डुंगे संघासमोर. पाहूया 44 धावसंख्येचं आव्हान पार करेल का. तदनंतर त्याआधी आम्ही विनंती करतोय चला टीम जय बजरंग 40+ कारिवली आपण आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम डुंगे संघ आपण मैदान सोडायचं आणि आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे.
गेल्या विजयाकरिता 44 धावसंख्येचा आव्हान इथे मात्र पाटील 44 44 धावसंख्येचं आव्हान. 24 चेंडू विजयाकरिता 44 धावसंख्येची आवश्यकता. ऑन स्क्रीन आपण हे इक्वेशन इथून मात्र पाहतोय. सध्या तरी आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची विजयाकरिता टीम डुंगे संघाला. पाहूया 44 धावसंख्येचं आव्हान पार केले जाईल की इथून मात्र टीम जय बजरंग कादिवली संघाकडून इथे मात्र हे आव्हान रोखलं जाईल. डुंगे संघ अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचंय. दिलीप ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राईकला विनोद यांना आपण इथून मात्र पाहत आहे. भरत पाटील यांना इथे मात्र आणले गेले. स्ट्राईक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर टेक्निकल स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना छेदून आणि भेदून निघून जातो बाउंड्री छप्पालीकडे. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार 4. संजय पाटील यांनी खेळी केली होती. ती खेळी कुठेतरी मात्र अगदी पहिल्या बॉल बसून करायला सुरुवात केली डुंगे संघाच्या बॅटरनं. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज तयार षटकात येईल. पुढचा बॉल या सरळ बॅटनमच्या कॉम बॉक्सच्या दिशेनं तटवलं गेलं इथून मात्र चेंडूला. कदाचित तिथे मात्र पोहोचायला क्षेत्ररक्षकालाही उशीर झाला. चांगला प्रयत्न आपण पाहत आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 10 या अंगावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपतात आतापर्यंत 3 आणि धावसंख्या 10
या अंकावर धावफलक. अगदी 3 चेंडूंमध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. गरज होती या धावसंख्येची आणि या पद्धतीने खेळणं गरजेचं होतं. कारण एकंदरीत जर का आपण बघितलं 44 धावसंख्येचा आव्हान जर का पार करायचं आहे तर या पद्धतीने खेळी करणं कुठेतरी मात्र गरजेचं होतं. आणि यावेळेला काय घडतं, क्विकली ॲक्शन यष्टीरक्षेकडून डेफिनेटली घेतली गेली, पण पॉकेटच्या आतमध्ये सेफ झोनमध्ये बॅटर आपल्याला उभा राहताना पाहायला मिळाला. त्यामुळं फलंदाज सेफ असणार आहे. निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला. चेंडू संपतायत 4, धावसंख्या 10. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे, पुरुष एकदा गॅप पेरले गेलंय, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, हा ही चेंडू निघून जातोय. फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू, चौकार, 4 धावा. या पहिल्या षटकातील शेष असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम डुंगे संघाकडून. गोलंदाज सय्यद. निर्धावफेकी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटक संपत क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या अंकावर. गोलंदाज सय्यद संजय पाटील. द्वितीय षटक हाताळण्याकरिता संजय पाटीलच्या या चेंडूवर केले गेले आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे तिथे पहा, जे बंदिस्त मैदान होतं, जे निर्बंध होते ते सध्या तरी सुटताना आपल्याला पाहायला मिळाले आणि चहू बाजूने आता मात्र क्षेत्ररक्षण सस्ताना पाहायला मिळालं. आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सिंगल अंकित होती. धावसंख्या 15 या अंकावर. धावफलक विजयाकरिता अजूनही 17 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते विजयाकरिता टीम डुंगे संघाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संजय पाटील पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल आहे, पुन्हा एकदा उडवले गेले चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम. सिंगल मिळते, डबल घेण्याचा प्रयत्न होता. हा पहिली जी धाव आहे अति वेगाने इथे मात्र घेतली गेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी पाहायला मिळाला होता, पण क्षेत्ररक्षण इतका स्ट्रॉंगली आणि क्विकली झाला ना की दुसऱ्या धावा घेण्याचा जो मनसुबा होता तो कुठेतरी थांबवावा लागला. धावसंख्या जाऊन पोहोचते पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं तर 16 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद.
पुढचा बॉल यावेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाहीये. सिंगल सिंगल सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र चालू आहे. गोलंदाज तयार. कदाचित सुपला खेळायचा होता, सुपला इथे मात्र हुकलाय आणि थोडीशी निराशा जरूर पाहायला मिळाली त्या बॅटरच्या चेहऱ्यावर. सिंगल संकेत होईल. सिंगल सिंगल धावा संख्येमध्ये भर टाकताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल बॅक साईडला तडम्यान रिजनला ट्रॅव्हल होणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक बरोबर एकदा मिस्टेक करताना पाहायला मिळालं, पण सावरलं गेलं. जेमे तेमे का होईना, पण अतिशय चांगल्या पद्धतीने ते मात्र सावरलं गेलंय. क्षेत्ररक्षण करत असताना खूप सारं संत गतीनं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. प्रेक्षक राजाला षटकार चौकार पाहायला किंवा बघायला खूप सारे आवडत असतात, पण सध्या ते काही चित्र पहिल्या षटकामध्ये जसं दिसलं होतं तसं दुसऱ्या षटकामध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक धाव पुरेशी एकदा इथे मात्र भीती आहे. आणि मागणी गेली गेली तिसऱ्या पंचांची. पाहूयात काय होईल. या मी तिसऱ्या पंचांना विनंती करतोय, ऑफिशियल्स आपण यायचंय आणि प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम आपल्यासाठी सज्ज आहे. पंच सॉफ्ट सिग्नल काय आपला बाद असा सॉफ्ट सिग्नल पोहोचलाय. बॅटर सेफ असणार आहे आणि सध्या तरी 2 धावा इथे मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं 21-21 या अंकावर धावफलक. धावसंख्या 21-21 या अंकावर म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र भासतीय संदीप पाटील हुकमी एक्का टीम कारिवली संघाचा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता संदीप पाटील
यांच्या पहिल्या चेंडूला फेकून दिलं गेलं होतं. क्या बात आहे. काही क्षणाकरिता असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेलाय, पण जे डोळ्यामध्ये तेल टाकून जे क्षेत्ररक्षण केलं गेलंय हे अतिशय चांगलं आहे. पण पंचांनी मागणी केली आहे ती गोष्ट पाहण्याची. बघूयात काय घडलंय तिथे मात्र. सेफ आहे, म्हणजे ज्या पळून धावा पूर्ण केल्या गेल्या त्याच इथून मात्र ग्राह्य धरल्या जातील. एकच धाव इथून मात्र मिळते आणि सिंगल धावा संख्या पुढे जाते 22-22 या अंकावर धावफलक. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे विजयाकरिता. 11 चेंडू आणि 22 धावा संख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासते. अकरा चेंडू आणि 22 धावा संख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो हो, मिस केले गेलाय निर्धाव पैकी. आता मात्र समीकरण चेंज होईल. 10 चेंडू विजयाकरिता 22 धावा संख्येची आवश्यकता. दहा चेंडू विजयाकरिता 22 धावा संख्येची आवश्यकता इतर मात्र भासिया. संदीप पाटील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिले गेले चेंडूला. आपण पाहताय ऑन साईडला. इथे मात्र कोणी हार मानायला तयार नाहीये. बॅटर ज्या पद्धतीने धावा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षणी स्ट्रॉंगली होताना आपल्याला इतर मात्र पाहायला मिळतं. सिंगल अंकित होतीये धावसंख्या 23 या अंकावर. आणि मैदानाच्या खेळाडूंपेक्षा राहुल तंगडी सध्या तरी फुल जोशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सपोर्टर असावे कसे तर डेफिनेटली राहुलजी तांगडी यांच्यासारखे असावे. 180चे शूज जे इथे मात्र पारदर्शिक लावत आहेत. आता मात्र संघाला चांगल्या पद्धतीने चीअरअप करण्याचं काम इथे मात्र करताना पाहायला मिळतात. पुनश्च एकदा निर्धाव फेकी आहे का पण नाहीये. पंचांनी हळूवारपणा क्या होईना पण इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला. एक धाव इथे मात्र मिळाली आहे. धावसंख्या 24 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 9 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भास्य. या वेळेला निर्धाव फेकी आहे. पंचांनी क्रॉस व्हेरिफिकेशन इथे मात्र केले गेलं. डॉट बॉलचा इशारा सध्या तरी पोहोचवला गेला. आपण इथून मात्र पाहत आहे. आधीच्या चेंडूसारखा कदाचित वाईट जाईल असं वाटलं होतं पण तसं काहीच चित्र दिसलं नाहीये. गोलंदाज इथून मात्र तयार. पुढचा बॉल यावेळेस बॅटनं खेचून मारले गेले चेंडूला सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये पहा जो की बदकाली गेली आहे. रन आउटची विकेट मिळणार नाहीये. अतिशय त्याच्या चपळाईनं धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथून मात्र 2 धावसंख्या 26 या अंकावर विजयाकरिता 18 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या या चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे. 7 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भास्य. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल हलक्या हातानं दिशा दर्शवणारा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद आहे. 2च धावा इथून मात्र ग्राह्य धरल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता जो अनसक्सेसफुली ठरला आणि रनआउटची विकेट इथे मात्र पडताना आपल्याला पाहायला मिळाली. दिलीप बाद होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 28-28 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 6 चेंडू आणि 16 या धावसंख्येची.
संपलंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 या अंकावर शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र वासी आहे 6 चेंडू 16 धावा 16 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक जरी मोठा फटका एक जरी षटकार आला तर मॅचमध्ये ट्विस्ट पडायला इथून मात्र सुरुवात होऊ शकते. पाहूयात 6 चेंडू 16 धावा पूर्ण केल्या जातील की कुठेतरी मात्र या 6 चेंडूमध्ये 16 धावांना पूर्णविराम इथून मात्र देताना आपल्याला पाहायला मिळतील. कुंदन पाटील यांना इथे मात्र आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. चला बॅटर, तुमचं प्रेशर तुमचं दडपण आम्ही समजून घेऊ शकतो. आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इथून मात्र बंधनकारक आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. आधीची इनिंग जर का आपण बघितली, दिलीप यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये कारिवली संघानं 16 धावा केल्या होत्या. कदाचित तेच चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. एक धाव अंकित होती, धावसंख्या 29. विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. कुंदन हा चेंडू थोडंसं कुठेतरी मात्र बोटांमधली जादू दर्शवताना या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल अंकित झाली आहे. धावसंख्या 30 या अंकावर 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 14 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा आणि 5 चेंडू. याही वेळेला प्रेस ऑफ माइंड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जखडून आणि पकडून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज कुंदन पाटील कडून सध्या तरी सक्सेसफुल होताना. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहत आहे. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. चेंडू फटका फसलाय की काय? फसलाच होता. थोडासा कॉन्फिडन्स लूज होताना इथे मात्र पाहायला मिळाला आणि जेल सुद्धा लूज होताना आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल मिळते. धावसंख्या 31. विजयाकरिता जे मैदानाच्या आतमध्ये 3-13 होताना आपल्याला पाहायला मिळतात ते समीकरण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे 2 षटकार आणि 1 सिंगल. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 3 चेंडू आणि 13 धावा इथून मात्र तुम्हाला कराव्याच लागतील. जर तुम्हाला करायचे असतील आपल्याकडे 3 चेंडू आहेत, त्याच्यामध्ये 2 षटकार आणि त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवर 1 सिंगल किंवा 1 सिंगल आणि पुढे 2 षटकार किंवा पहिल्यांदा षटकार 1 सिंगल आणि तदनंतर षटकार. कुठल्याही पद्धतीनं 3-4 समीकरणं तुमच्या समोर आहेत, त्यामध्ये कुठलं तरी एक समीकरण यूज करावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचे 3-13 होताना पाहायला मिळतात. ते समीकरण कुठे मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना पार करावा लागेल. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय सिंगल अंकित गेली आहे. 1 धाव इथून मात्र अंकित होतीये. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच 32. विजयाकरिता आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही चेंडूंवर करारी प्रहार इथून मात्र करावे लागतील. गोलंदाज तयार. यावेळेस मिस करत असताना जवळजवळ असं वाटतं की या मॅचवर शिक्कामोर्तब करताना 1 साइड मॅच विन करत असताना जय बजरंग 40+ कारिवली संघ. पण पहा औपचारिकताचा 1 चेंडू अजूनही शेष आहे. आणि या सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र टीम जय बजरंग कारिवली संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. चला कारिवली टीम कॅप्टन आणि अर्थातच गावदेवी ओवळी टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आणि या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅचचं किताब जातोय. नो डाऊट कुंदन पाटील इथे मात्र ठरतायत मॅन ऑफ द मॅच हकदार खेळाडू. मी कुंदनजी पाटील यांना विनंती करतोय पण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्याकरिता यायचं आहे. आणि टीम गावदेवी ओवळी आणि त्याच्या विपक्षात टीम जय बजरंग 40+ कारिवली
आपण बोथ टीम कॅप्टन्स त्वरित इथे मात्र यायचं आहे. चला या सामनावीर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी कुंदन पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये या. जे आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे शुभमंगल डेव्हलपरचे प्रोपायटर दिनेश मधुकर पाटील. त्यानंतर अरविंदजी भोईर साहेबांना विनंती आहे आपले शुभ हस्ते आपण या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. अरविंदजी भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष याचकडून. त्यानंतर देऊया सोजन नाईक यांचे शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत. आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर. आणि एवन जोडी नक्कीच गुरु पाटील आणि संदीप नाईक यांच्याकडून प्रदीप नाईक हे देखील जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक चांगले खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते शीतपेय कोल्ड्रिंकचं वितरण केलं गेलेलं आहे. चला आपण जाऊया आर के बिल्डर अँड डेव्हलपर नाणेफेकी कक्षामध्ये ग्रुप सी मधून क्वार्टर फायनलच्या मोठ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. अरविंदजी भोईर साहेब आणि भारत पाटील दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकी कक्षामध्ये